नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। जानेवारी महिन्यामधल्या चालू घडामोडीवरचा हा आपला 12वा व्हिडिओ आहे। यापूर्वीच्या सगळ्या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता। व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आता आपण आजचा व्हिडिओ सुरू करूयात। या व्हिडिओ शेवटी तुम्हाला एक प्रश्न विचारलेला आहे, त्याचं उत्तर तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे। सोबतच मागच्या व्हिडिओमध्ये विचारलेल्या प्रश्नाचं उत्तरही या व्हिडिओमध्ये मिळेल। आजचा आपला पहिला प्रश्न आहे, ICCने 2018च्या विविध पुरस्कारांची घोषणा नुकतीच केली आहे। सदर पुरस्कारामध्ये 2018चा इमर्जिंग प्लेयर ऑफ द इयर हा पुरस्कार खालीलपैकी कोणाला मिळाला आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ऋषभ पंत। भारतीय क्रिकेट टीमचा यष्टिरक्षक किंवा विकेटकीपर याला 2018चा म्हणजे ऋषभ पंतला 2018चा इमर्जिंग प्लेयर ऑफ द इयर हा पुरस्कार ICCने नुकताच जाहीर केलेला आहे। इमेजमध्ये बघा, हा आहे ऋषभ पंत। ICCने नुकतंच ICCच्या 2018च्या विविध पुरस्कारांची घोषणा केलेली आहे। त्या पुरस्कारामध्ये विराट कोहलीला बरेच पुरस्कार मिळालेले आहेत किंवा जाहीर झालेले आहेत। त्यामध्ये मेन्स क्रिकेटर ऑफ द इयर, मेन्स टेस्ट क्रिकेटर ऑफ द इयर, मेन्स वन डे क्रिकेटर ऑफ द इयर हे सगळे पुरस्कार विराट कोहलीलाच मिळालेले आहेत। सोबतच ICCने एक टीम घोषित केलेली आहे, टीम ऑफ द इयर, टेस्ट टीम ऑफ द इयर आणि वन डे टीम ऑफ द इयर या दोन्ही टीमचा कर्णधार म्हणून ICCने विराट कोहलीचीच निवड केलेली आहे। आणि आपला जो मूळ प्रश्न आहे, इमर्जिंग प्लेयर ऑफ द इयर किंवा 2018चा उदयोन्मुख खेळाडू हा पुरस्कार मिळाला आहे भारतीय क्रिकेट टीमचा विकेटकीपर ऋषभ पंत याला। पर्याय क्रमांक 1। पुढचा प्रश्न, पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाचे रूपांतर फर्ग्युसन विद्यापीठात करण्यास नुकतीच राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे। या फर्ग्युसन महाविद्यालयाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 1885। फर्ग्युसन महाविद्यालयाची स्थापना लोकमान्य टिळक व आगरकर यांच्या पुढाकाराने 1885 या वर्षी झालेली आहे। आणि याच फर्ग्युसन महाविद्यालयाचं किंवा फर्ग्युसन कॉलेजचं आता रूपांतर फर्ग्युसन युनिव्हर्सिटी किंवा फर्ग्युसन विद्यापीठामध्ये करण्यास राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली आहे। आणि याची स्थापना 1885 पर्याय क्रमांक 3 या वर्षी झालेली आहे। नेक्स्ट, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भारतातील पहिल्या राष्ट्रीय सिनेमा संग्रहालयाचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले आहे। ते खालीलपैकी कोठे आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मुंबई। मुंबईमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भारतातील पहिलंच राष्ट्रीय सिनेमा संग्रहालयाचं उद्घाटन नुकतंच करण्यात आलेलं आहे। उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मुंबईमध्ये आहे भारतातील पहिलं राष्ट्रीय सिनेमा संग्रहालय। पुढचा प्रश्न, रणवीर भोला यांचे नुकतेच वयाच्या 92व्या वर्षी निधन झाले आहे। ते खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित होते? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हॉकी। रणवीर भोला यांचं नुकतंच वयाच्या 92व्या वर्षी निधन झालेलं आहे। ते हॉकी या खेळाशी संबंधित होते। त्यांनी ऑलिम्पिकमध्ये 1956च्या ऑलिम्पिकमध्ये जे मेलबर्नमध्ये झालं होतं त्या ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी सुवर्ण पदक मिळवून दिलं होतं। तसंच 1960मध्ये रोममध्ये झालेल्या ऑलिम्पिकमध्ये याच रणवीर भोला यांनी भारताला रौप्य पदक मिळवून दिलं होतं। तसंच 2000 साली इसवी सन 2000 मध्ये रणवीर भोला यांना अर्जुन पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं होतं। आणि यांचं नुकतंच वयाच्या 92व्या वर्षी निधन झालेलं आहे। ते हॉकी या खेळाशी संबंधित होते। उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हॉकी। पुढचा प्रश्न, ॲग्रीव्हिजन 2019 हे 2 दिवसीय संमेलन खालीलपैकी कोणत्या शहरात संपन्न झाले आहे? उत्तर आहे पर्याय 3 हैदराबाद। ॲग्रीव्हिजन 2019 हे 2 दिवसीय संमेलन नुकतंच हैदराबाद या शहरामध्ये संपन्न झालेलं आहे। आता मागच्या व्हिडिओमध्ये विचारलेला प्रश्न होता, भारताची गगनयान मिशन ही योजना यशस्वी झाल्यानंतर भारत अंतराळात मानवाला पाठवणारा जगातील कितवा देश असेल? याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये बऱ्याच जणांनी बरोबर दिलेलं आहे। याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 चौथा। जर भारताची गगनयान मिशन ही मानवाला अंतराळात पाठवण्याची योजना किंवा मिशन यशस्वी झालं तर भारत मानवाला अंतराळामध्ये पाठवणारा जगातील चौथा देश असेल। यापूर्वी रशियाने 1961 मध्ये युरी गागरिन या व्यक्तीला अवकाशामध्ये सोडलं होतं। युरी गागरिन हा अवकाशामध्ये जाणारा पहिला व्यक्ती आहे। त्यानंतर अमेरिकेने आणि चीननेही अवकाशामध्ये मानवाला पाठवलेलं आहे। आणि भारताची ही गगनयान मिशन जी आहे ती जर यशस्वी झाली तर भारत अंतराळात मानवाला पाठवणारा जगातील चौथा देश असेल। उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 चौथा। आणि आता या व्हिडिओमधला प्रश्न, याचं उत्तर तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे। प्रश्न आहे,
भारतीय लष्कराची यशोगाथा सांगणाऱ्या उरी द सर्जिकल स्ट्राईक या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत? प्रश्न आहे, भारतीय लष्कराची यशोगाथा सांगणाऱ्या उरी द सर्जिकल स्ट्राईक या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत? याचं उत्तर तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये द्यायचं.